शाहीर दादा कोंडके यांचा चित्रपट सोंगाड्या या चित्रपटाला चित्रपटगृहामध्ये स्थान मिळवून देण्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काय प्रयत्न केले, तेव्हा नक्की काय घडलं ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर त्या काळात असं व्हायचं की मुंबईतील कोहिनूर थिएटरमध्ये मराठी चित्रपट लागत नसे, कारण त्याचा मालक जो होता तो होता पंजाबी, ज्याचं नाव होतं कपूर। म्हणूनच दादा कोंडके यांनी एक करार केला होता की त्यांनी 40,000 रुपये दिले होते त्या थिएटर मालकाला, म्हणजेच कपूर याला, की त्यांचा चित्रपट सोंगाड्या किमान 4 आठवडे तरी चित्रपटगृहामध्ये लागावा। त्यानंतर 2 आठवडे तो चित्रपट सोंगाड्या चित्रपटगृहामध्ये लागला, परंतु त्यानंतर देवानंद यांचा तेरे मेरे सपने हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यामुळेच दादा कोंडके यांचा सोंगाड्या हा चित्रपट त्यांनी उतरवला। दादा कोंडके यांनी त्या कपूर सोबत खूप भांडणं केली, परंतु काहीच उपयोग झाला नाही। त्यानंतर दादा कोंडके यांनी वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांचेही दार ठोठावले, परंतु त्यामुळे काही उपयोग झाला नाही। त्यानंतर शेवटी त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि तिथपर्यंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दादा कोंडके यांचं नाटक इच्छा माझी पुरी करा हे नाटकाचे प्रयोग पाहिले होते। म्हणूनच दादा कोंडके यांना ते चेहऱ्यानिशी तर ओळखतच होते आणि त्यानंतर दादा कोंडके यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे त्या थिएटर मालकाची, त्या कपूरची तक्रार केली आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी त्या कपूरला लगेचच फोन लावला। त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांना समोर उलट उद्धटपणे उत्तर आले, कौन बालासाहेब ठाकरे, मैं नहीं पहचानता, मैं थिएटर का मालक हूँ, जो चाहे वो कर लो। तेव्हा त्याला बाळासाहेब ठाकरे म्हणाले की अगर हम कुछ करेंगे तो बहुत भारी पडेगा तुम्हें। त्यानंतरही तो उलटच बोलत गेला आणि म्हणूनच त्याच रात्री 9 वाजता लगेचच बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना बोलवून कोहिनूर थिएटरवर धडक दिली, परंतु त्यावेळेस तो थिएटर मालक कपूर तिथे नव्हता। त्यानंतर शिवसैनिकांना सांगून त्या कपूरला उचलून आणण्यासाठी सांगितले आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी त्या कपूरला समजूत दिली की देख कपूर, जब तक ये पिक्चर थिएटर में चल रही है तब तक तू थिएटर में नहीं आएगा। आणि त्यानंतर तर इतिहासच घडला। शाहीर दादा कोंडके यांचा चित्रपट सोंगाड्या हा जवळपास 37 आठवडे हा चित्रपटगृहामध्ये चालला आणि अजून एक किस्सा असा घडला आणि असं सांगतात, दादा कोंडके जेव्हा त्यांच्या पुस्तकासाठी जी माहिती द्यायची होती तेव्हा ते त्या माहितीमध्ये सांगतात की बाळासाहेब ठाकरे यांना तो कपूर पुन्हा पुन्हा फोन करायचा, कोई आपकी पिक्चर तो नहीं आ रही है, इतका तो बाळासाहेब ठाकरे यांना घाबरला होता आणि इतका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा त्या काळी दरारा होता। आणि अशाच प्रकारे शाहीर दादा कोंडके आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री त्यावेळेस घट्ट झाली आणि अशा प्रकारे सोंगाड्या चित्रपटाला चित्रपटगृहामध्ये स्थान मिळालं आणि भव्य दिव्य यश सोंगाड्या या चित्रपटाने मिळवून दिलं शाहीर दादा कोंडके यांना। आणि त्यानंतर शाहीर दादा कोंडके यांनी पुन्हा वळून पाहिलंच नाही। इतके धडाधड जवळपास 9 चित्रपटांनी रौप्य महोत्सव तेव्हा साजरा केला होता आणि त्यामुळेच शाहीर दादा कोंडके यांचं गिनीस बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद झाली होती आणि मराठी चित्रपटांना एक नवीन चेहरा मिळाला होता आणि जे मराठी चित्रपट डबगाईला आले होते ते स्वर्गीय शाहीर दादा कोंडके यांनी पुन्हा उचलून आणले आणि पुन्हा एकदा मराठी चित्रपटांना तो सन्मान मिळायला लागला। तर हेच ह्या व्हिडिओमध्ये होतं। तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली, तुम्हाला ही माहिती माहित होती का, हे सगळं सांगा आणि तुम्हाला शाहीर दादा कोंडकेंचा कोणता चित्रपट आवडतो ते सुद्धा सांगा। तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूच, तोपर्यंत लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी नक्की घ्या।